नेक्स्ट सेक्शन बघा आता. नेक्स्ट सेक्शन आहे इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. हा याच्यातला तिसरा सेक्शन आहे. तर याच्यातले बरेचसे फॉर्म्युले तुम्ही ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह मध्ये वापरलेले आहेत. आता ते सगळे फॉर्म्युले त्यांच्या प्रूफ्स सगळं याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला जर काही त्रास देणार असेल तर हे दोन टेबल्स आहेत बघा, तयार करूनच ठेवलेले आहेत तेवढ्यासाठी. हे जे फर्स्ट टेबल आहे ते फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स साठी आहे. आणि हे जे सेकंड टेबल आहे हे सेकंड टेबल इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साठी. मग याच्यामध्ये त्या फंक्शनचं डोमेन, रेंज, इथं सुद्धा डोमेन आणि रेंज हे दोन्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. समजा जर मी इथं पहिलं फंक्शन घेतलं साइन एक्स, त्याला इक्वल टू लिहितोय वाय, तर याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी तुम्ही कुठल्या व्हॅल्यूज वापरू शकताय, तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज वापरू शकताय. रिअल सेट ऑफ नंबर सांगितलेला आहे. वाय ची व्हॅल्यू त्यावेळेला तुम्हाला काय मिळेल, -1 to +1 या रेंजमध्ये त्याची व्हॅल्यू मिळेल. त्यामुळं जर वाय इक्वल टू साइन एक्स असं जर तुम्ही कन्सिडर केलं तर याचा डोमेन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू इथे येते आणि रेंजमध्ये वाय ची व्हॅल्यू येते. मग हे प्रत्येक फंक्शनसाठी तयार करून ठेवलेलं आहे. आता जिथं अँसर इन्फिनिटी येते, फॉर एक्झाम्पल टॅन जर कन्सिडर केलं तुम्ही, तर टॅन 90 ची व्हॅल्यू इन्फिनिटी येते. त्यामुळे ही व्हॅल्यू π/2 आणि त्याचे सगळे ऑड मल्टिपल्स हे रिअल सेट ऑफ नंबर मधून सबट्रॅक्ट केलेले आहेत. तसंच कोसेक मध्ये सगळे n पाय सबट्रॅक्ट केले. सेक मध्ये 2n-1 π/2 हे सबट्रॅक्ट केलेत. कॉट मध्ये सुद्धा n पाय हे सबट्रॅक्ट केलेत. कारण या सर्व ठिकाणी या फंक्शन्सच्या व्हॅल्यूज इन्फिनिटी येतात आणि इन्फिनिटी मॅथ्स मध्ये अलाउड नाही. मग हे जरा व्यवस्थित काळजीपूर्वक जरा लक्षात ठेवा. समजा आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना कुठं आलं वाय इक्वल टू साइन एक्स, फक्त या ट्रिग्नॉमेट्री, इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिकच्या बाबतीत, तर तिथं तुम्ही डायरेक्ट पुढे जर असं लिहिलं, एक्स बिलॉंग्स टू आर आणि -1 लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 1, ह्या दोन्ही व्हॅल्यूज इथं मेन्शन केलेल्या आहेत. मग हे एकदा जर तुम्ही इथं त्या फंक्शनच्या शेजारी लिहून ठेवले की तुमचं काम तिथं बऱ्यापैकी होऊन जाईल. पुस्तकामध्ये काय केले, पुस्तकामध्ये ज्या प्रॉपर्टीजच्या सिद्धता दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी फार गोंधळ केलेला आहे आणि त्या गोंधळामुळे मुलं काय करतात, ह्या प्रॉपर्टीज करतच नाहीत तयार. तर तसं न करता आपण त्याच्यावरून हा एक सोपा मार्ग आपण त्याच्यावरती फाइंड आउट केलेला आहे. तर हे पहिलं टेबल आहे ते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स साठी आहे आणि जे दुसरं टेबल आहे ते इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स साठी आहे. समजा प्रॉब्लेम मध्ये कुठं y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स हे जर आलं तर इथं तुम्ही काय करू शकताय, इथं तुम्ही डोमेन आणि रेंज हे तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकताय. आता इथं बघा काय साइन इनव्हर्स एक्स आहे, मग एक्स ही व्हॅल्यू असणार आहे 1 ते -1 त्या रेंजमध्ये. त्यामुळे इथं डोमेन येणार एक्स आणि याचं रेंज म्हणजे अँगल जो मिळणार आहे ते तुम्हाला इथं वाय मिळेल. मग ज्या वेळेला तुम्ही वाय इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स असं लिहिताय त्यावेळेला एक्स ची व्हॅल्यू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असं लिहू शकताय. आणि वाय साठी लिहिताना तुम्ही -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू π/2 हे असं सुरुवातीलाच एकदा जर तुम्ही हे लिहून ठेवलं तर तुम्हाला परत त्या रेंजचा कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही आणि त्याच्यासाठी कुणी मार्क सुद्धा कट करणार नाही. त्यांनी फार गोंधळ केलेले आहेत सिद्धतेमध्ये. आपण त्या सिद्धता एकदम सिम्प्लिफाईड व्हर्शन मध्ये लिहिणार आहे
ज्या ज्या ठिकाणी असं फंक्शन येईल त्या ठिकाणी पुढे या व्हॅल्यूज एकदा लिहून ठेवायच्या. आणि त्याच्यासाठी ही दोन्ही टेबल्स व्यवस्थित तयार करून ठेवा. ते तुम्हाला त्या ठिकाणी वापरावे लागतील. नेक्स्ट पॉइंट बघूयात आपण. प्रॉपर्टीज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. त्याच्यातली फर्स्ट प्रॉपर्टी आपण कन्सिडर करूया. तर त्याचा फॉर्म्युला त्याने असा दिलेला आहे. साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स 1 अपॉन एक्स आणि कोसेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स, या पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये आपण जे आता टेबल बघितलं, जे तुम्ही फंक्शन कन्सिडर करताय त्याच्या पुढे त्याची रेंज, डोमेन हे तुमचं तुम्ही लिहायचं. y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स जर मी इथं लिहिलं तर इथे मी काय काय लिहू शकतोय. -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, ही झाली एक्स ची व्हॅल्यू. आणि y ची व्हॅल्यू काय येणार, -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. हे एकदाच लिहायचं आणि मी पण इथे हे एकदाच लिहून दाखवणार आहे. तुम्ही बाकी सर्व फंक्शन्सच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या रेंज लिहायच्या आहेत. आता हे सिम्प्लिफाय कसं करायचंय बघा. मग ह्याच्यावरून x इक्वल टू ह्या साइन इनव्हर्सला इकडे घेतोय, ते होणार साइन y, दिस इज इक्वल टू x. आता यांचा रेसिप्रोकल घेतोय, 1 अपॉन साइन y इज इक्वल टू 1 अपॉन x येणार. मग 1 अपॉन साइन y म्हणजेच कोसेक y इज इक्वल टू 1 अपॉन x हे असं येईल. देअरफॉर y इक्वल टू, हे कोसेक इकडे घ्या, कोसेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स हे असं येईल. मग आता याच्यामध्ये y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स, ते आपण इथं आधीच लिहिलेलं आहे. ही जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फक्त आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायची. मग साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स 1 अपॉन एक्स, या पद्धतीनं हा फॉर्म्युला इथं प्रूव्ह होईल. बघा समजतंय का. मग सुरुवात आपण इथूनच केली होती का, एकदा बघून घ्या. हे बघा, हा फॉर्म्युला आपण इथं व्हेरीफाय केलेला आहे. सेम याच पद्धतीनं इथं दुसरा फॉर्म्युला आहे, त्याचा बरोबर अपोजिट. मग मी इथं सुरुवात काय करतोय, y इक्वल टू कोसेक इनव्हर्स एक्स येणार. मग याच्यावरून हे कोसेक इनव्हर्स इकडे घ्या, ते येणार कोसेक y इज इक्वल टू एक्स होणार. दोन्ही बाजूला रेसिप्रोकल घ्या, असं होईल. मग 1 अपॉन कोसेक म्हणजेच हे येणार साइन y हे असं येईल. देअरफॉर y इक्वल टू, हे साइन इकडे पाठवून द्या, साइन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स येणार. मग y ची व्हॅल्यू काय बघा, कोसेक इनव्हर्स एक्स, ते फक्त इकडे वापरा. कोसेक इनव्हर्स एक्स इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स, हा पुढचा फॉर्म्युला मिळेल. मग हे जसे तुम्हाला साइन इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्स एक्स मधले फॉर्म्युले मिळाले, त्याच पद्धतीनं तुम्ही उरलेल्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स मधले पण फॉर्म्युले लिहू शकते. फॉर एक्झाम्पल बघा, जर इथं कॉस इनव्हर्स एक्स लिहिलं तर इथं काय लिहावं लागेल, सेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स. त्याच पद्धतीनं जर सेक इनव्हर्स एक्स लिहिलं तर इथं लिहावं लागेल कॉस इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स. हा त्याच्यातली सेकंड पेयर मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू कॉट इनव्हर्स 1 अपॉन एक्स येणार. आणि कॉट इनव्हर्स एक्स इज इक्वल टू
टॅन इनव्हर्स 1/x हे असं मिळेल. मग इथं ही तुमची फर्स्ट प्रॉपर्टी कंप्लीट होईल. तर याच्यातली सेकंड कॅटेगरी जी आहे ती आहे साइन इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस साइन इनव्हर्स x. त्याच्यानंतर याच्यामध्येच येणारा अजून एक फॉर्म्युला टॅन इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस टॅन इनव्हर्स x. आणि अजून एक फॉर्म्युला याच्यामधला कोसेक इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस कोसेक इनव्हर्स x. मग याच्यातला आपण एक फॉर्म्युला बघूया कशा पद्धतीनं काय काय करावं लागतंय ते. मग y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ -x हे कन्सिडर करतोय. हे साइन इनव्हर्स इकडे घ्या, म्हणजे हे होणार साइन y इक्वल टू -x. मायनस साइन हे मायनस इकडे घेतोय किंवा मायनस न मल्टिप्लाय करतोय असं कन्सिडर करा. साइन y इक्वल टू x येणार. मग इथं हे जे मायनस साइन y आहे त्याला फक्त मी असं मांडतोय साइन ऑफ -y. कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे की साइन ऑफ -θ इज इक्वल टू मायनस साइन θ येते. मग मायनस इथं होतं पुढं, ते मायनस मी इथं ह्या अँगलला देऊन टाकलं. मग आता हे साइन परत पलीकडे पाठवा, म्हणजे -y इक्वल टू हे साइन इकडे आल्यानंतर त्याचं होणार साइन इनव्हर्स x. आता वजा चिन्हानं परत एकदा मल्टिप्लाय करून घ्या. y इक्वल टू मायनस साइन इनव्हर्स x येणार. मग y ची व्हॅल्यू काय होती बघा इथं, हे y साठी ही व्हॅल्यू इथं वापरा. देअरफॉर साइन इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस साइन इनव्हर्स x. या पद्धतीनं तुम्ही हे उरलेले दोन फॉर्म्युले सुद्धा सेम टाईप आहेत, या पद्धतीनं तुम्ही ते सिद्ध करू शकता. ही त्याच्यातली सेकंड प्रॉपर्टी. तर याच्यातली थर्ड प्रॉपर्टी बघूया. कॉस इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनव्हर्स x. सेक इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू पाय मायनस सेक इनव्हर्स x. आणि तिसरा त्याच्यातलाच फॉर्म्युला कॉट इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू पाय मायनस कॉट इनव्हर्स x. हे सगळे तिघ पण एकाच कॅटेगरी मधले आहेत. याच्यातलं आपण पहिलं फंक्शन कन्सिडर करूया, y इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ -x. मग याच्यावरून हे कॉस इनव्हर्स इकडे घ्या. कॉस y इक्वल टू -x. देअरफॉर हे मायनस साइन इकडे घेतोय. मायनस कॉस y इज इक्वल टू x. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे माहिती पाहिजे की कॉस ऑफ -θ हे येतं कॉस थीटा. आणि त्यामुळे हे आपण असं मगाच्या सारखं हे मायनस इथं देऊन लिहू शकत नाही, कारण इथं वजा चिन्ह राहत नाही. हे इव्हन फंक्शन आहे कॉस ऑफ -θ किंवा कॉस ऑफ -x. मग ह्याला काय करावं लागेल, हे मायनस साइन जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे तुम्हाला असं लिहावं लागेल, डिव्हायडेड बाय 2 नाही, म्हणजे कॉसचं कॉस राहणार. पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह आहे, हे कॉस आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर मायनस येणार. त्यामुळे तुम्हाला जर हे मायनस साइन जर काढून टाकायचं असेल तर तिथं तुम्हाला थीटाच्या ऐवजी पाय मायनस थीटा असं लिहावं लागेल. इथं लिहावं लागेल कॉस पाय मायनस वाय. दिस इज इक्वल टू एक्स. देअरफॉर पाय मायनस वाय इक्वल टू हे कॉस इकडे घ्या, ते इकडे आल्यानंतर कॉस इनव्हर्स एक्स असं होणार. देअरफॉर हे कॉस इनव्हर्स एक्स इकडे पाठवा, वायला इकडे घ्या. पाय मायनस कॉस इनव्हर्स एक्स दिस इज इक्वल टू वाय.
आणि y इक्वल टू काय आहे ते इथे इक्वेशन नंबर 1 मध्ये दिलेलं आहे. पाय मायनस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ मायनस एक्स. या पद्धतीनं हा फॉर्म्युला प्रूव्ह होईल. आणि सेम याच पद्धतीनं हे जे पुढचे दोन फॉर्म्युले आहेत त्यांच्या प्रूफ्स पण या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, प्रॉपर्टी नंबर 4. त्याच्यामध्ये आता फॉर्म्युले असे आहेत: साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. पुढचा फॉर्म्युला याच पद्धतीनं सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. त्यानंतर टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. मग याच्यातलं कुठलाही एक हा पहिलाच फॉर्म्युला घेऊया. मला कुठलंही विचारू शकतात, सेम प्रोसेस राहील. फक्त जे फंक्शन तुम्ही सिलेक्ट करताय त्यांची रेंज आणि डोमेन ती तेवढं पुढं आठवणीनं लिहायचं काम तुमचं आहे. काही सांगता येत नाही, एखाद्या शिक्षकाला ते पाहिजेच असेल तर एका ठिकाणी तरी प्रॉपरली ते मेन्शन करा. y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स असं कन्सिडर करतोय. ठीक आहे, देअरफॉर हे साइन इनव्हर्स इकडे घ्या, म्हणजे हे होणार साइन वाय इज इक्वल टू एक्स येणार. आता मला हे पाय बाय 2 मध्ये न्यायचंय. मग याचा फॉर्म्युला असा आहे: कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. हे फक्त इथं वापरायचं. साइन थिटा साठी तुम्ही असं लिहू शकताय. मग साइन वाय साठी काय येणार? कॉस पाय बाय 2 मायनस वाय दिस इज इक्वल टू एक्स. देअरफॉर हे कॉस पलीकडे पाठवा. पाय बाय 2 मायनस वाय इज इक्वल टू कॉस इनव्हर्स एक्स. देअरफॉर आता ही y ची व्हॅल्यू y ला पलीकडे पाठवूया आणि ही y ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये यूज करून घेऊया. पाय बाय 2 इक्वल टू हे y पलीकडे पाठवते, तिकडे आल्यानंतर प्लस होईल y प्लस कॉस इनव्हर्स एक्स. देअरफॉर पाय बाय 2 इक्वल टू y म्हणजेच कोण आहे? साइन इनव्हर्स एक्स. साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. सेम या पद्धतीनं हे दोन फॉर्म्युले तुम्ही प्रूव्ह करू शकताय. नेक्स्ट कॅटेगरी आहे बघा, त्यातला फर्स्ट फॉर्म्युला टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय डिव्हायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. त्याच्या कंडिशन्स बघा कशा कशा आहेत. एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर दॅन 0 आणि एक्स वाय लेस दॅन 1 असं सांगितलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये हे प्रूव्ह कसं करायचं ते. ॲझ्युम दॅट tan inverse x is equal to alpha, tan inverse y is equal to beta. मग याच्यावरून x इक्वल टू tan अल्फा, y इक्वल टू tan बीटा हे असं येईल. मग आता याच्यामध्ये मला tan अल्फा प्लस बीटा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. tan अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, हा फॉर्म्युला असा आहे: tan अल्फा प्लस tan बीटा डिव्हायडेड बाय
1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. मग याच्यामध्ये आता काय करायचं, तर हे टॅन अल्फा टॅन बीटा जे आहेत त्यांच्या या व्हॅल्यूज आपल्यात तयार आहेत, त्या इथं वापरून घ्या. देअरफॉर टॅन अल्फा प्लस बीटा इक्वल टू, इथे येणार एक्स प्लस वाय डिव्हायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय येणार. हे अल्फा प्लस बीटा तेवढं फक्त इथं ठेवा, इज इक्वल टू हे टॅन इकडं पाठवून द्या. ते इकडं आल्यानंतर टॅन इनव्हर्स होईल. इथं फॉर्म्युला असेल एक्स प्लस वाय डिव्हायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय, हे असं येईल. आता अल्फा आणि बीटा काय आहेत ते जरा बघून घ्या. बघा, अल्फा असा आहे टॅन इनव्हर्स एक्स, बीटा आहे टॅन इनव्हर्स वाय. ते फक्त मी आता इथं वापरतोय, म्हणजे मग हा फॉर्म्युला तयार होईल. देअरफॉर टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय, दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय डिव्हायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय, असा हा फॉर्म्युला मिळेल. मग हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला लागेल. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण ऑलरेडी हे फॉर्म्युले वापरून झालेले आहेत. आता याच्याशी रिलेटेड अजून दोन या कॅटेगरीमधले फॉर्म्युले आहेत, ते बघा कशा पद्धतीने आहेत ते. टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय, असाच याच्याशी संबंधित तो फॉर्म्युला आहे. फक्त इथलं जे आन्सर आहे ते मात्र जरा वेगळे येते. टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय, दिस इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय डिव्हायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. हा फॉर्म्युला खरं कधी वापरायचा आहे, त्याच्या कंडिशन्स बघा. एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर दॅन 0 आणि एक्स इंटू वाय हे ग्रेटर दॅन 1 येते, त्यावेळेला हा फॉर्म्युला वापरायचा. त्यामुळे हा थोडासा रेअर फॉर्म्युला आहे, याचा वापर आपण जास्त करणार नाहीये. जास्तीत जास्त हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. याच्या कंडिशन्स अशा होत्या, एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर दॅन 0 आणि एक्स वाय लेस दॅन 1 आहे. त्याच्यानंतरचा जो फॉर्म्युला आहे, तिसरा फॉर्म्युला, टॅन इनव्हर्स एक्स मायनस टॅन इनव्हर्स वाय. याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला याच्यासारखंच घ्यायचं आहे. इथं मायनस आहे तर अंशात मायनस येणार आणि छेदामध्ये प्लस घ्यायचं आहे. 1 प्लस एक्स इंटू वाय, हा एक फॉर्म्युला आपल्याला लागेल. त्यामुळे हे करून ठेवा, फॉर्म्युले सगळे महत्वाचे आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे त्याची आता, 2 टॅन इनव्हर्स एक्स इक्वल टू, दिस इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, दिस इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ. आता हे वेगवेगळं मांडूया, कारण त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत पुढं त्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्याने. मॉड एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 सांगितलं याच्यासाठी. याच्यासाठीच दुसरा फॉर्म्युला आहे कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. याच्यासाठी एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन
1 मायनस एक्स स्क्वेअर हे असेल आणि इथं रेंज सांगितलेली आहे -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 1 या पद्धतीनं सांगितलेलं आहे. पण सगळ्यांचं LHS मात्र सेमच आहे 2 tan इनव्हर्स एक्स. मग बघूया याच्यामध्ये काय करायचं आहे ते. सो assume that tan इनव्हर्स एक्स इक्वल टू वाय कन्सिडर करतोय. मग याच्यावरून y इक्वल टू सॉरी y इक्वल टूच घेतलेला आहे. त्याच्यावरून x इक्वल टू ते येणार tan y. मग याचं RHS लिहून घेतो. RHS इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. साइन इनव्हर्स ऑफ 2 tan y डिव्हायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर y हे असेल. म्हणजेच हे काय होणार साइन इनव्हर्स ऑफ साइन 2y येणार. मग साइन इनव्हर्स आणि साइन हे काढून टाका. म्हणजेच हे राहते शिल्लक 2y आणि y म्हणजेच कोण आहे tan इनव्हर्स एक्स. मिळालं का बघा इक्वल टू 2 tan इनव्हर्स एक्स. म्हणजेच RHS इक्वल टू LHS. हे तुम्ही असं क्लिअर करू शकताय. आता सेम हे जे काय आहे सबस्टिट्यूशन हेच उरलेल्या दोन ठिकाणी पण वापरायचं. सेकंड टर्म आहे कॉस इनव्हर्स हे बघा ही टर्म. आता ते लिहून घेतोय आणि त्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी tan y वापरतो. कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वल टू हे काय होणार कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर y डिव्हायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर y. म्हणजेच हे काय होणार हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे हे कॉस इनव्हर्स ऑफ कॉस 2y होणार. हे कॉस इनव्हर्स आणि कॉस काढून टाका. ते येणार 2y. y ची व्हॅल्यू आहे tan इनव्हर्स एक्स. झालंच इथं. त्याच्यानंतर जो तिसरा फॉर्म्युला आहे बघून घेऊया काय आहे ते. थीटा आहे बघा tan इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. ते पण बघूया येते का याच पद्धतीनं. tan इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग इथं काय होणार tan इनव्हर्स ऑफ एक्सच्या ठिकाणी tan y वापरायचं आहे. 2 tan y डिव्हायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर y. हा tan 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे इथं असं होणार tan इनव्हर्स ऑफ tan 2y. हे tan इनव्हर्स आणि tan काढून टाका. येणार 2y. y ची व्हॅल्यू परत एकदा tan इनव्हर्स एक्स. या पद्धतीनं हे 3 फॉर्म्युले आहेत. ऍक्च्युली हे तुमच्या मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी हे 3ही फॉर्म्युले सिद्ध करा म्हणून सांगितले. मग काही ठिकाणी हे डायरेक्ट फॉर्म्युले म्हणून पण यूज केले जातात. त्यामुळे तयार करून ठेवा ते व्यवस्थित.